नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी टम्म फुगलेली बटाट्याची भजी। यासाठी आपण अजिबात सोडा किंवा तांदळाचं पीठ वापरणार नाही आहोत। एकदम छान कुरकुरीत होतात ही भजी। हे बघा, इथे मी बनवून घेतलीत, एकदम छान झालेली आहेत। सोपी पद्धत आहे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी एक मीडियम साईजच्या बटाट्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत। जास्त पातळ किंवा जाड केलेले नाही आहेत। हे बघा, आपण पाहू शकता या प्रकारे मी स्लाइस करून घेतलेले आहेत। पाण्यातच ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाही। आता आपण बॅटर तयार करून घेऊया। बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे, पाव चमचा ओवा घालायचा आहे, अगदी 3 चिमूटभर हिंग घालायचं आहे, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मीठ घालायचं आहे चवीनुसार। मिक्स करून घेऊयात आधी हे इन्ग्रेडियंट सगळे आपण। आता याच्यामध्ये पाणी घेतले मी इथे 1 कप। अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालू नका, कारण बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही आहे। मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर करायचं आहे। हे बघा, मी अर्धा कप पाणी घातलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता अजून थोडंसं पाणी घालते, अगदी 2-3 चमचे, आणि मिक्स करून घेते। हे बघा, इथे मी टोटल पाऊण कप पाणी यूज केलेलं आहे। या कन्सिस्टन्सीचं बॅटर करायचं आहे, खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही आहे। हे बघा, एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं आहे, 2 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता एखाद्या मिनिटासाठी छानपैकी फेटून घेणार आहोत आपण, त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। हे बघा, एखाद्या मिनिटासाठी मी हे फेटून घेतलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटं हे आपण याचं झाकून ठेवूया। 5 मिनिटानंतर भजी करायला घ्यायची आहेत। हे बघा, पीठ छान भिजलं आहे। आता पाण्यामधून व्यवस्थित निथळवून घ्यायचं आहे बटाट्याचं स्लाइस आणि बॅटरमध्ये घालायचं आहे। एक्स्ट्राचं बॅटर असं काढून घ्यायचं आहे। फक्त बॅटर आपल्याला कोट करून घ्यायचं आहे स्लाइसवरती, जास्त पीठ ठेवायचं नाही आहे याच्यावरती। हे बघा, आणि तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहे। ते बघा, अशा प्रकारे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे भजी जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा, आणि अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला भजी फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा, आता थोडीशी फ्लेम वाढवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती भजी छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे। एका साईडने झाली का पलटी करायची आणि दुसऱ्या साईडने पण फ्राय करायची आहे। हे बघा, एकदम छान मस्त टम्म अशी फुगलेली आहेत भजी। दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची आहे। हे बघा, दोन्ही साईडने छानपैकी फ्राय झाली आहे, छान क्रिस्पीनेस आलेला आहे यांना। तर आता काढून घ्यायची आहेत। एक्स्ट्राचं तेल व्यवस्थित निथळवून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवरती काढायची आहेत भजी, म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते पण सोक होईल टिश्यू पेपरला। थोड्याशा हिरव्या मिरच्या पण भज्यांवर तोंडी लावायला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर मस्त गरमागरम भजी टी टाईमचं स्नॅक्स म्हणून सर्व करायचे आहेत, छान लागतात। हे बघा, इथे मी आपल्याला एक भजी तोडून दाखवते। वरण छान क्रिस्पी लेअर आलेली आहे, मस्त कुरकुरीत झालेली आहेत वरण भजी, एकदम छान टेस्टी लागतात। तर नक्की करून पहा ही रेसिपी आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।